नमस्कार मित्रांनो, काल मुलाखत घेतली होती. मी देवदत्त मोरे असतील, चांगभलं यूट्यूब चॅनेलवाले असतील आणि गौरव पवार सातारकर हे यूट्यूबर, आम्ही चौघांनी मुलाखत घेतली होती. मोहिल शेठ धुमाळ आणि सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड. खूप सारे प्रश्न विचारले त्यांनी. शेवटचा एक प्रश्न होता, एक काल विचारलेला होता मी, की बकासूरला तुम्ही रोज रोज का पळवता. खूप लोकांच्या कमेंट्स होत्या, मला खूप लोकांचे फोनसुद्धा येत होते, की त्या लोकांचा प्रश्न जो आहे तो मोहन शेठला मी काल विचारलाच, की नक्की सांगा की बकासूरला तुम्ही रोज का पळवताय. कारण की कसं होतं आहे, बकासूरला तुम्ही बघताय उन्हाचा त्रास होतो आहे खूप, आणि म्हणजे बकासूरलाच नव्हे पण उन्हाचा खूप त्रास होतो आहे. लोकांच्या म्हणे आहे की बकासूर उन्हातानाचा जास्त पळू नये, तो एक महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे, तो देवा समान तो नंदी आहे. परंतु एक नक्की विचारा त्यांना की तुम्ही रोज का पळवताय. शेवटी सगळ्या सोशल मीडियाच्या समोरच विचारला प्रश्न, सगळ्यांनी ऐकला. नक्की का बकासूरला पळवला जातो. हे बघा, पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी मुलाखत घेऊन येतो आहे मी. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरच्या मालकांची, म्हणजेच संतोष साळुंके उर्फ मामा, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके, त्यांची मुलाखत जी आहे ती पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता ह्याच महिन्यामध्ये एक कधी पण पडू शकते, 100% घेणार आहे मुलाखत. आणि बकासूरच्या गोठ्यावरती जाऊन मुलाखत घेणार आहे. बघूया कसं होतं आहे, काय आहे, टायमिंग भेटतो आहे की काय. परंतु बकासूरचा जो प्रश्न होता तो विचारला काल मी. कसा वाटला प्रश्न एक जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सगळ्यांना मिळालेलं आहे, की बकासूर सारखा का पळतो. बकासूरला तुम्हाला बघितलं, बकासूरच्या पायाला काहीतरी लागलेलं दिसतं बरं का. बकासूर 3 पायावर पळतो आहे. याला काय बघा, एवढा मोठा बैल बकासूर, एवढं मोठं नाव, या देव आहे तो. बैल म्हणण्यापेक्षा तो देव आहे. आणि त्या नंदीला 3 पायावरती पळावं लागते. जर ते 2-3 दिवसामध्ये जर नाही पळवला तर तो 3 पायावर लंगडतो आहे. म्हणजे बघा मित्रांनो, एवढा मोठा नंदी, त्यालासुद्धा प्रॉब्लेम आता हळूहळू यायला लागलेले आहेत बकासूरला. त्या बकासूरला बघायचे लोकांना. तो जर थांबला बैल तर अक्षरशः बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप म्हणजे खूप लोक बघणार नाहीत शर्यत. अक्षरशः अन्न गोड लागणार नाही मित्रांनो, एवढी क्रेज त्या बकासूरची आहे. काल मैदानामध्ये असताना मला एक पुण्याचे फॅन आहेत माझे, त्यांनी मला 500 रुपये बक्षीस दिलं. मनापासून आभार. एवढं प्रेम बकासूरविषयी, माझ्याविषयी. आणि खरंच खूप खूप आभार तुमचं. मला नाव माहीत नाही, तुमचं नंबर माझ्याकडे आहे व्हॉट्सअपला, पण नाव लक्षात नाही माझ्या. त्यांची लहान लहान 2 मुलं आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत होते. आणि ते सुद्धा माझ्याबरोबर ज्यावेळेस मी बकासूरची खाली सुट्टीला निघालेलो खाली सेमीला, त्यावेळेस ते एकदम आले माझ्याकडे अचानक आणि म्हटले, काका तुमचा आम्ही फॅन आहोत, आमच्या पप्पांनी पैसे दिले तेवढे घ्या, म्हणजे ऑनलाईन टाकले, ते आले का तुम्हाला. कसं बघा, एवढं प्रेम त्या बकासूरवरती. परंतु काल मला तर खूप वाईट वाटलं ज्यावेळेस मी प्रश्न काय विचारला हेच मला काय कळना, की त्यांनी सांगितलं की बकासूर 3 पायावरती चालतो, 1 पाय बकासूर वर धरतो. एक मनाला खूप खूप लागला तो प्रश्न. कशाला प्रश्न विचारला मी. बकासूर 3 पायावरती पळतो आहे मित्रांनो. ज्यावेळेस तेव्हाच थांबेल त्यावेळेस काय होईल, अवघड आहे. म्हणजे बकासूरला सगळी लोक, अगदी मी सुद्धा म्हणत होतो, बकासूरचे वारंवार पराभव होता, त्याला आरामाची गरज आहे. परंतु तो घरी राहिल्यानंतरनं त्याला प्रॉब्लेम होतो आहे मित्रांनो. आणि मोहिल शेठ त्याला जवळून बघतात. मोहिल शेठ त्याची खूप काळजी घेतात. आपल्याला वाटत असेल काही लोकांचे प्रश्न एक वेगळे असतात, ते प्रश्न मी विचारत नाहीत, परंतु नाही, खरंच त्यांना एक माहिती आहे बकासूर घरी जर थांबला तर काय प्रॉब्लेम होत आहेत बकासूर बाबतीत. मित्रांनो बघा, देव बकासूर सगळ्यांनी बघा, तो 3 पायावरती राहतो आहे घरी असलं की, म्हणून त्याला मैदानामध्ये दररोज आणतायत. सगळ्या महाराष्ट्राचा जो प्रश्न होता एक मनामध्ये चाललेला, तो प्रश्न मी विचारला. आणि खरंच माझी जर काही चूक झाली असेल तो प्रश्न विचारून, तर मी दिलगिरी व्यक्त करेन. आणि खरंच बकासूरने काल कमबॅक केलं, दाखवून दिलं तो हारणाऱ्यातला नाही आहे, हार मानणाऱ्यातला नाही आहे. काय पळाला.
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.